आज आपण पॉडकास्ट स्टार्ट करतोय. पहिली सुरुवात करतोय आपण अभिजित सरांपासून आणि आपण जाणून घेऊया त्यांचा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स, त्यांचं जर्नी पूर्ण या जॉब, लाईफ आणि सगळ्या गोष्टींबद्दल. तर हॅलो अभिजित. थँक्यू. आपण सगळ्यात पहिले जाणून तुमच्याकडनं तुमचा परिचय घेऊया की तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता, जाणून घेऊया. नमस्कार. माझं नाव अभिजित मावळे. मी बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मला जवळपास 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 2005 मध्ये माझी इंजिनिअरिंग झाली. ऑल एज्युकेशन बॉर्न ब्रॉटअप अमरावतीमधून आणि जवळपास तेव्हापासूनच पुण्यातच आहे. हा माझा परिचय. ओके. आणि पहिला जॉब मग कुठे होता तुमचा? मला पहिला जॉब 2005 मध्येच, म्हणजे जेव्हा माझी इंजिनिअरिंग झाली तेव्हाच, त्याच महिन्यात, त्याच वर्षी 2005 मध्येच मे मध्ये पुण्यात लागला. ओके. सुरुवातीचा जॉब होता, मी दुसरं काहीच बघितलं नाही, फक्त मला जॉब हवा होता. ओके. मला एक्सपिरियन्स हवा होता, तर मी सगळ्यात पहिले तेच बघितलं 2005 ला. 2005 ला. ओके. पास आउट झाल्या लगेच मिळाला का स्ट्रगल झालं बरंच? नाही, स्ट्रगल झाला नाही. स्ट्रगल नाही झाला कारण त्या कंपनीत माझे मामाच होते ओके ओके कामाला. ओके. तर त्यांनी फक्त सांगितलं, माझा इनफॅक्ट अजून रिझल्टही यायचा होता, त्याच्या पहिलेच आम्ही पुण्यात आलो होतो मित्र सगळे, आणि तेव्हाच मला जॉब लागला. मी लगेच चालू केला. ओके ओके. तर मी इनफॅक्ट चालू केल्यानंतर एक 15 दिवसांनी रिझल्ट आला आणि मी फक्त माझी मार्कशीट, फायनल मार्कशीट हे केली. ओके, म्हणजे स्कोर चांगला होता. हा, स्कोर बरा होता. बरोबर. प्रश्न म्हणून असा विचार की पहिली सॅलरी किती होती जेव्हा 2005 ला जॉब लागला? हा, तर पहिली सॅलरी जसं मी सांगितलं की मी ऑफकोर्स दुसरं तिसरं काहीच बघितलं नाही, फक्त माझा तिकडे राहण्याचा खर्च निघून झाला, पण खायचा आणि प्यायचा. आता अक्षरशः तेवढंच होते. आय वॉज गेटिंग 5,300 रुपये इन हँड. ओके. 6,000 रुपये सॅलरी होती, 5,300 रुपये इन हँड भेटायचे. ओके. अँड आय वॉज हॅपी विथ दॅट, कारण तेव्हा सगळं करून पण म्हणजे खर्च, ऑफकोर्स बॅचलर होतो, मित्रांसोबत राहायचो आणि खायचे खर्च, ते एकूण 3-4 हजार रुपये सोडले तरी पण 1,500-2,000 राहायचे. ओव्हरऑल 2005 ते 2025 म्हणजे 20 वर्ष गेलेत. हे 20 वर्षाची एक जी जर्नी, ती 20 वर्ष म्हणजे हा खूप मोठा अनुभव आहे तुझ्याकडे. 2 दशकाचा. तर तुला काय म्हणजे एवढ्या गेल्या 20 वर्षाच्या अनुभवावरती पुढचे 20 वर्ष तसे कसे प्लॅन केलेत, की आता तू जवळपास 40 ओलांडली आहेस, तर आता तुझा काय प्लॅन पुढे? आणि तू जे मला अजून एक प्रश्न की फायनान्शियली कसे प्लॅन केले? आज तू तुझ्याकडे 2 फ्लॅट, 3 BHK 2 फ्लॅट आहे पुण्यासारख्या चांगल्या लोकेशनवरती, इन्व्हेस्टमेंट छान आहे, 2 मुलं चांगल्या स्कूलमध्ये शिकतात आहे, वाईफ पण जॉब करते. ह्या सगळ्या गोष्टी आणि फायनान्शियल प्लॅनिंग कशा केलं की आपल्या एक व्ह्युअर्सला तुझ्याकडनं एक इन्स्पिरेशन मिळावं की कसं करायला पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंग? ओके. फायनान्शियल प्लॅनिंग आतापर्यंतची असं खूप लक्षपूर्वक देऊन केलेली नाही. दोन्ही पण घर, जसं तू सांगितलंस तसं गरज होती ह्या माइंडसेटनी घेतलेले आहेत. पहिलं घर तर ऑफकोर्स त्याच माइंडसेटनी असतं सगळ्यांचं. दुसरं पण असं होतं की तिकडे मुलांना काही खेळायला भेटत नव्हतं, म्हणून मुलं मोठी झाली, त्यांचे सोशल कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे लहान, म्हणजे सोसायटीतच, तर त्या हिशोबाने दुसरं घर घेतलं. तर ते दोन्ही पण घर ऍज पर द इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेतलं की दोन्ही पोरांना ऍटलीस्ट एक घर नंतर राहील. तर आतापर्यंत फायनान्शियल प्लॅनिंग खूप जास्ती केली नाही. फक्त एकच म्हणता येईल की वायफळ खर्च शक्यतो टाळला. आणखी जी गरज आहे, सरांची एक गोष्ट का असं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. ते त्यांनी लहानपणापासून ते त्या ग्रुपमध्ये कधी बसले नाही किंवा त्या सवयी लावून घेतल्या नाही. ड्रिंक नाही, कोणत्या प्रकारचे व्यसन नाही. ते एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे, नवीन पिढीला शिकण्यासारखी आहे यांच्याकडनं. कारण व्यसनामुळे काहीच होत नाही आयुष्यात. तसं पाहायला गेलं तर कोणतंच व्यसन, म्हणजे दारू, सिगरेट किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसनाने काही होत नाही. तर ते शक्यतो यंग पिढीने त्याच्यापासून दूरच राहिलेलं चांगलं आहे. सोशल मीडिया आपल्याला त्याकडे अट्रॅक्ट करतो की पब मध्ये जाऊन पब मध्ये जा, एन्जॉय करा, पण
ड्रिंक करण्याची गरज नाही किंवा स्मोक करण्याची गरज नाही. मी हे म्हणत नाही की पबमध्ये जाऊ नका, एन्जॉय करा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, पण व्यसनापासून दूर राहा. बरोबर. कारण ते कधीतरी तुम्हाला घातक ठरू शकतं. तुम्ही केव्हा त्याच्या आवोक्यात अडकता तुम्हाला कळत नाही, कळणार नाही. कुठली पण गोष्ट जसं तू म्हणलं की मजा असते, मित्र असतात, छान टाइम घालवायचा असतो, म्हणूनच ते सगळं असतं आणि म्हणूनच सगळे सुरुवात करतात. पण तुम्ही हळूहळू कशा त्याच्या गर्तेत फसत जाता, फिसलत जाता, ते तुम्हाला कळत नाही. आणि माझ्या केसमध्ये असं झालं की मला पहिली मुलगी झाली होती, तर मी तेव्हाच ठरवलं होतं की म्हणजे तेव्हा तसं पण काय त्याच्या पहिले पण मी घेत होतो असं काही नाही, पण तेव्हा तर ठरवलंच की आता घेणार नाही, कारण मुलगी म्हणजे जबाबदारी. आणि मुलांसाठी कमवायचं, तर मुलांसाठी आपण एक रोल मॉडेल असतो. मुलं आपल्याकडेच प्रत्येक म्हणजे आई वडिलांकडे पाहूनच कंट्रोल मध्ये घेऊन पण येऊ शकलो असतो, पण मला आवड नाही म्हणून पण. आणि असे पण कुठेतरी बॅकग्राऊंड माइंड मध्ये जसं मी सांगितलं की मुलगी झाली तर आता बिलकुलच नाही. ऍटलिस्ट अशी अडिक्शन्स नाही की ज्याच्यामध्ये आपण उगाचच पैसा घालवतोय, आणि माझी आवड पण नव्हती म्हणून पण ती आवड डेव्हलप होऊ पण दिली नाही असं पण म्हणते. पण ठीक आहे, जे जे होतं ते याच गोष्टीवरती कंट्रोल झालं. राईट. फायनान्शियलच्या याच्यावर आपण की फायनान्शियल प्लॅनिंग करता का कोणत्या कोणत्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, त्याचे आपल्याला फ्युचर मध्ये फायदा होईल? मला असं वाटतं की फायनान्शियल एक जी तुमची लाईफ असते, एरिया ऑफ लाईफ, राईट. जसं तुमचे रिलेशनशिप एक खूप मोठं हे आहे, तसंच तुमचं फायनान्शियल तुमचं स्वतःचा खूप मोठा भागीदार आहे. नुसतं दुसरं कोणीतरी करतंय म्हणून तुम्ही करायला पाहिजे असं बिलकुल करू नका. असं मला वाटतं की यू शुड हॅव खूप मोठं बिलीफ असलं पाहिजे त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये. जसं की मला अजून पण क्रिप्टो कॉइन्स मध्ये नाहीये, पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की शेअर मार्केट्स मध्ये टाकू शकता तुम्ही, कारण तुम्ही एका कंपनीचे हिस्सेदार बनताय. शेअर, राईट. शॉर्ट टर्म साठी नाही, लॉंग टर्म साठी टाका, आणि तुम्हाला वाटलं इकडनं तिकडे मूव्ह पण करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. किंवा तुम्हाला पाहिलं तर म्युच्युअल फंड मध्ये टाका, म्हणजे दुसरं कोणीतरी तुमच्या हिशोबाने करतंय. तर या खूप सारे अव्हेन्यूज, गोल्ड मध्ये, सिल्वर मध्ये, ऑइल्स मध्ये टाकू शकता, खूप साऱ्या ठिकाणी टाकू शकता. बट तुमचं लक्ष असलं पाहिजे त्यामध्ये, माहिती असली पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना त्या क्षेत्रात. कारण तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर दुसरं कोणीतरी सांगितलं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, एक वेळ अशी नक्कीच येईल की सगळे काहीतरी न्यूज आली मार्केटमध्ये आणि तुम्ही घाबरून जाल, तुम्ही त्यातून पैसे काढून घ्याल आणि तो पैसे तुम्ही काढाल लॉस मध्ये आणि नंतर ते प्रॉफिट मध्ये गेलेलं असेल. तर अशा म्हणजे थोडक्यात असंच की तुम्हाला माहिती असायला पाहिजे, आणि तुम्हाला माहिती असलं की त्यात तुम्हाला बिलीफ असलं तर तुम्हाला त्यामध्ये कुठपर्यंत तिथं थांबायचंय त्याची एक आयडिया येईल. अजून माझा नेक्स्ट क्वेश्चन की वर्क बॅलन्स लाईफ कसं करतो, म्हणजे कारण की आजकाल आपण बघतो की ऑफिस वर्क मुळे फार टेन्शन असतं, डिप्रेशन येतं, ऑफिस वर्क मुळे चिडचिड होते. मग अशा वेळेस फॅमिली, मुलांना टाइम, कारण तुला 2 मुलं आहेत आणि ते पण आता 8वी 9वीत आहेत, तो कसा टाइम स्पेंड करतो, मग कसं बॅलन्स करतो? बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला तो एक मोठा प्रश्न असतो आजकालच्या धकाधकीच्या जीवनात की मुलांना वेळ कसा द्यावा, स्वतःला वेळ कसा द्यावा, लाईफ बॅलन्स कसं ठेवावं. बरोबर. तर मला असं वाटतं की हे अवघड गोष्ट तर आहेच, बट त्याला असं काही सोपं सोल्युशन काहीच नाही आहे. आता माझ्याबद्दल फक्त विचारायचं म्हटलं तर म्हणजे मी ऑफिसला पण तेवढाच वेळ देतो आणि घरी पण तेवढाच वेळ देतो. आणि फ्रँकली स्पीकिंग सिन्स फ्रॉम कोरोना ऑलमोस्ट वर्क फ्रॉम होमच माझं चालू आहे, तर तो एक खूप मोठा बेनिफिट भेटलेला आहे. म्हणजे आताच माझं लाईफ असं झालेलं आहे की ऑफिससाठी मी कधीही बसतो, म्हणजे रात्री वगैरे किंवा पहाटे कधीही काम असेल तेव्हा. पण ऑफिसच्या काळामध्ये पण मुलं आले तर त्यांच्यासोबत बोलणं कंपल्सरी करतो. आणि शनिवार रविवार म्हणजे सुट्टीचा टाइम जो असतो त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे नेहमीच होत नाही शक्य, बट अवघड आहे तुमचं तुम्हाला. आणि कोरोनाच्या पूर्वी असं करायचं की ऑफिस मधून एकदा घरी आलो तर ऍटलीस्ट तुमच्या माइंड मधून तुम्ही थोडा वेळ डिलीट करा. बरोबर. ऑफिस प्रेशर म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण ती तेवढीच रिक्वायरमेंट असते. कितीही अवघड असलं तरी ते जर का तुम्ही करू शकले तरच आय थिंक यू कॅन गो फॉर लॉंग रन. नाहीतर मग तुम्ही प्रेशर घेऊन
तुम्हाला हे होऊन जाईल. तसं मी एक बघितलं तुझ्या बाबतीत की तू एकदम शांत स्वभावाचा आहे, कधीच चिडत नाही. मी आजपर्यंत कधी चिडलेला बघितलं नाही. तुला राग जरी आला तर तू बोलतच नाही. बोलत तर हे नाही. कसं तू म्हणजे स्वतःला तसा चेंज केलास का बाय डिफॉल्ट असं आहेस? आय थिंक मला खूप पहिलेच लाईफमध्ये म्हणजे मी कॉलेज डेज मध्ये असताना किंवा त्याच्यानंतर थोडं तेव्हाच मला लक्षात आलं की चिडून तुमची स्वतःची खूप जास्त एनर्जी वेस्ट वेस्ट होते. होते. हा, खूपच जास्त. राईट राईट, बरोबर. मला कधीच चिड येत नाही असं नाहीये. हम्म. चिड येते, मी त्या वेळेपुरतं चिडतो पण पण. तू रिएक्शन सहसा मी बघितली नाही. हा म्हणजे मे बी खूप लो असेल रिएक्शन कम्पेअर्ड टू हा, हा. चिडणं. तुझं एक बघितलं चिडला की तू बोलतच नाही. हा, चिडला की मी बोलत नाही किंवा खूप थोडं बोलतो. हा, हा. खूपच थोडं. हम्म. तर मला तेच आहे की म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की मी चिडलो आणि मला कळतं की यार मी चिडलो, काही गरज नव्हती हा, चिडायची. हा, हा. तर माइंड मध्ये नेहमी हेच चालू असतं की चिडणं म्हणजे तुमची एनर्जी नष्ट नष्ट करणं करणं. आणि चिडून काहीच सोल्युशन निघत नाही. बरोबर. तुमचं फक्त बीपी वाढतं. बाय द वे मला पण बीपी आहे, त्यामुळे मी तसंही ते टाळतो. Okay. तर आय थिंक इट वर्क्स फॉर मी. म्हणजे खूप जास्ती मला त्यावरती कदाचित वर्क करावं नाही लागलं. आय थिंक एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम युअर थॉट. तर मला ते पहिल्यापासूनच जे विचार होते की चिडणं म्हणजे तुमची एनर्जी नष्ट करणं, त्याचे फायदे काहीच नाही. तर हळूहळू आय थिंक दॅट आय गॉट कंट्रोल ऑन दॅट. ओके. आपण मगाशी या प्रश्नावरती परत येऊया की आता फ्युचर प्लॅनिंग कसे आहेत मग? हा, फ्युचर प्लॅनिंग. एज 40 म्हटलं ना की कुठेतरी अनस्टेबल असतो माणूस. मागचा एक्सपिरियन्स पण बॅड वाला असतो, गुड वाला असतो. फ्युचर पण असं क्लिअर दिसत नाही बऱ्याच वेळा. बरोबर. खूप लोक 30s मध्ये सेटल होतात, खूप लोक 40s च्या आसपास. राईट. तर एक डिप्रेशन पण असतं की कसं होईल, काय होईल, फ्युचर कसं राहील. बरोबर. ओके, मला ना असं खूप लॉंग टर्म पर्यंत काय प्लॅन करता येत नाही. ओके ओके. आय कॅन ओनली प्लॅन फॉर नेक्स्ट 3 years or 5 years. तर माझं सध्या असं आहे की आता जसं तू सांगितलंस की माझी मुलं, मोठी मुलगी 9वीत आहे. तर तिच्या एज्युकेशनसाठी, पुढच्या एज्युकेशनसाठी नंतर लागोपाठ लगेच मुलगा आहे. तर त्यांच्यासाठीच हे करायचं. तर मी पण सध्या विचार करत आहे की म्हणजे कुठली चांगली एव्हेन्यूज आहेत आणि Okay. कुठे मी पैसे टाकू शकू शकतो. शकतो. ओके. आणि तेच सध्या आहे डोक्यात. त्याचे रिझल्ट कसे येतील ते मला बघावं लागतील. बट आय थिंक कुठलीही गोष्ट बघण्यासाठी तुम्हाला कमी 3 महिने 6 महिन्याचा वेळ द्यावा द्यावा लागतो लागतो. हो. कुठल्याही फील्डमध्ये. हो. तर नेक्स्ट 6 महिन्याचा 1 वर्षाचा तोच प्लॅन आहे. कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो हा, जे मुलांच्या ग्रॅज्युएशन नंतर कामात येतील कामात तुला. येतील. हा, तर सध्याच्याच घडीला आपण बघतो म्हणजे आजकाल तर खूपच फीज वाढली आहे. करेक्ट, फीज डॉक्टर वाढलेली बनायचं आहे. म्हटलं तर आज 1 करोड शिवाय लागत नाही. MBBS जर साध्या करायचं असेल तर. क्लासेसची फीज वाढलेली आहे. हो. त्यामुळं प्रश्न नाही. सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स बाकीच्या गोष्टीच्या हो, फीज हो, वाढलेल्या आहे. सगळं. जाणं येणं स्कूलचं ते वाढलेलं वाढलेलं आहे. आहे. बरोबर. तर ते तर वाढतच चाललंय आणि पण वी आर प्रोव्हायडर, वी हॅव टू प्रोव्हाइड. येस, बरोबर. तर हे करावंच लागेल. आणि लागेल. राहिली गोष्ट म्हणजे मला बऱ्याच जणांना सांगा वाटेल की यू कॅनॉट डू एव्हरीथिंग, और रादर माझा असं बिलीफ आहे की यू कॅनॉट डू एनिथिंग विथ निगेटिव्हिटी. ओके. निगेटिव्हिटी नाही. तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी माइंडमध्ये ठेवूनच तुम्हाला सगळा विचार करावं लागेल. म्हणजे मी खूप साऱ्या माझ्या फ्रेंड्सला किंवा माझे जे कलिग्स आहे किंवा ज्यांच्याशी बोलतो किंवा ऐकतो वेगवेगळ्या जसं मीडियामध्ये. आपण आता म्हणू शकतो की AI मुळे बऱ्याच फील्ड मध्ये एक्झॅक्टली डाऊनफॉल आला. डाऊनफॉल. तर घाबरून जाण्याची गरज नाही. एकदम निगेटिव्ह नका घेऊ त्याला. हा, निगेटिव्हिटी बिलकुल घेऊ नका. त्याच्यातून कारण काहीतरी पॉझिटिव्ह एक्झॅक्टली आपण अजून काय नवीन शिकू शकतो. म्हणजे आपण जर बघितलं गेलं की ईश्वराने बनवलेली सगळ्यात पॉवरफुल क्रिएशन आपण स्वतःला म्हणून घेतो. हो, बरोबर आहे. मग तुम्ही कशाला निगेटिव्हिटी घेता? थिंक पॉझिटिव्हली. म्हणजे ठीक आहे, निगेटिव्हिटी ते येणार. लेट इट पास. बरोबर. त्याला कॅप्चर करून ठेवू नका. बरोबर. पॉझिटिव्हली त्याला कॅप्चर करून ठेवा. पॉझिटिव्ह डाऊनफॉल लाईफ मध्ये असतो. जसं आपण एक पेंडुलम मध्ये जो इकडे जातो तो इकडे येणार. तुम्ही तिथं गेल्याशिवाय इथं जाऊ शकत नाही. तसंच आहे. अप डाऊन चालतच राहतं. बरोबर. आणि माझ्या अंदाजे लाईफ ही अशी मार्केटच्या ग्राफ नुसार असते जी अपडाऊन करतच जाते. बरोबर. जी खाली सहसा जात नाही. तुम्हाला मार्केटच्या बद्दल मी अजून एक खूप चांगलं वाक्य ऐकलं होतं की इट्स लाईक ब्रीदिंग. ओके. यू कॅनॉट कंटिन्युअसली एक्झेल. ओके. तुम्हाला इनहेल कधीतरी करावं लागतं, मार्केटला कधीतरी खाली जावं लागतं वरती जाण्यासाठी. तशाच टाईप लाईफ पण आहे. निगेटिव्ह थॉट्स येणार, येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे. पॉझिटिव्ह थॉट्स येतील,
त्याला पण तुम्ही खूप वेळ जास्त होल्ड करून ठेवू रिसेंटली शकता. आपण बघितलं सगळ्यांच्या लाईफमध्ये जो सगळ्यात मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट होता तो होता कोरोना. त्यामुळे खूप जणांची लाईफ डिस्टर्ब झाली, म्हणजे खूप जणांच्या फायनान्शियली प्रॉब्लेम आले. डेथ्स पण लोक त्यातून निघालेत सगळे बाहेर. म्हणजे थोड्या वेळा काळानंतर हळूहळू त्यातून बाहेर पडले. तर निगेटिव्हला पकडून न ठेवता त्यातून लगेच बाहेर पडून पॉझिटिव्ह वेव्ह जायला पाहिजे. आणि जिने का नामी आहे जिंदगी. बरोबर. आणि आपल्या म्हणजे एक नॉर्मल इंडियन लोकांच्या लाईफ मध्ये शक्यतो असं होत नाही की एक माणूस एकटा आहे. बरोबर नाही होत. तुमचे सोबतचे लोक असतात, त्यांना धरून चला, त्यांच्याशी बोला, बरोबर. काही तसं प्रॉब्लेम राहत नाही. आणि अगदीच नाही झालं तर तुम्हाला वाटतंय मित्र बनवा. मित्र नाही झाले तर तुम्ही सायकॅट्रिस्ट वगैरे त्यांची हेल्प घेऊ शकता. आणि आपल्या इंडियन नेचरमध्ये ते आहेच की आपण एकटे कधी राहत नाही. बरोबर. फार 1% लोक असतील, म्हणजे आपण भारतामध्ये 1% लोक असतील जे एकटे राहायला आवडतात. आणि ते पण विथ डिसिजन. विथ डिसिजन कॅन गो टू अदर साइड. नाही तर सहसा विथ फॅमिली फ्रेंड्स एक असतंच की यार बाहेर गेल्यानंतर 4 मित्रांना भेटणार, फॅमिलीला भेटणार. अगदीच कॅनला तुम्ही म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण आपल्या टप्प्यातल्या आणि ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा बाहेर पडता बोलता तुम्ही निगेटिव्हिटीच्या दूर राहता. तुम्ही ज्या विचारत असताना तुम्ही भेटल्यानंतर तुमचे विचार 4 नवीन विचार डोक्यात घुसतात आणि बाहेर पडतात. तर बाहेर भेटणं, बोलणं, फिरणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ नाही तू फिरायला खूप विदेशातच जा, इकडे नाही, साध्या घराच्या बाहेर जरी निघाले ना 4 लोक तुम्हाला दिसतात, बोलतात, एक इंटरॅक्शन होते आणि खूप छान. म्हणजे ते इंडियन हे फॅमिली जे आहे ना कल्चर चांगलं आहे. फॅमिली बॉन्डिंग. राईट. ते खरंच गरजेचं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया की मुलांना काय सजेशन देशील एक लाईफ बद्दल, एज्युकेशन बद्दल? मला असं वाटतं ना की माणसाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट असते. एक सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आणि बाकीचे सगळ्यात त्यासोबत चालल्या पाहिजे. तर इफ यू आर अ स्टुडंट, सगळ्यात आपण एक पहिल्या वर्षापासून जन्मापासून 10व्या वर्षापर्यंत त्याला एवढं कळत नाही. 10 ते 20 पर्यंत त्याला खूप काही कळायला लागतं. बरोबर. म्हणजे जेव्हापासून तो इन्स्ट्रक्शन घ्यायला लागतो तेव्हापासून त्याला काय करायला पाहिजे. तर तेच मला वाटतं की एक मोठ्या डिव्हिजन मध्ये जर का आपण रेशिओ मध्ये जर का बघितलं तर स्टुडंट लाईफ, त्यानंतर यू आर बॅचलर लाईफ आहे काय. पण म्हणजे मी ह्याच्या फायनान्शियलच्या ह्याच्याने बघतोय. त्यानंतर तुम्ही इधर एम्प्लॉय असता किंवा एंटरप्रेनर असता, स्टार्टर असता, म्हणजे तुम्ही शिकूनच सगळं करत आहात. बरोबर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एंटरप्रेनर असाल तर तुम्ही मल्टिपल बिझनेस ट्राय आउट करू शकता, एव्हेन्यूज ट्राय आउट करू शकता. एम्प्लॉय असेल तर तुम्ही सिनियर सोबत बसून शिकू शकता की काय चालू आहे काय नाही. आणि मग त्यानंतर तुम्ही प्रोव्हायडर व्हायला लागता हळूहळू. म्हणजे तुमचं लग्न होतं, पोरं येतात, यू बिकम अ प्रोव्हायडर. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आय थिंक मोठ्या प्रत्येक लाईफ पार्ट मध्ये एक मोठे तुमचे वर्क असतं. तर ते तुम्हाला वर्क आयडेंटिफाय करून त्यावरती कंटिन्युअसली वर्क करणं, कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करणं. कारण तुमचं माइंडसेट असं नसेल की इम्प्रूव्ह कसं करायचं, तुमचं असं माइंडसेट नसेल तर ते इम्प्रूव्हमेंट कधीच येत नाही. बरोबर. म्हणजे इव्हन 0.1% जरी इम्प्रूव्हमेंट प्रत्येक डे मध्ये तुम्ही जे तुमचं काम करता त्यामध्ये येत असेल तर ओव्हरऑल लॉंगर पिरियड मध्ये इट्स अ गुड. मी असं नाही म्हणत की 100% येईल, राईट, बट आय बिलीव्ह की 0.1% इज गुड दॅन नथिंग डेली. बरोबर. वेन रोज एव्हरी डे यू आर गेटिंग 0, 100 डेज मध्ये 1000 डेज मध्ये तुम्हाला 0 भेटणार आहे. बरोबर. बट इफ एव्हरी डे यू आर ऍटलीस्ट गेटिंग 0.1% ऑल्सो, 100 डेज मध्ये इट विल बी 10, 1000 डेज मध्ये इट विल बी 100. आणि एखादी गोष्ट आपण जर रोज शिकायचं म्हटलं तर ती एका दिवसात नाही शिकू, पण 365 दिवसाला जर त्याला रोज 1 तास जर दिला किंवा 10 मिनिटं जरी दिले तरी तुम्ही ती गोष्ट शिकू शकता. 100%. 365 दिवस खूप झाले. बरोबर. 10 मिनिटं रोज फक्त. कारण तुम्ही रोज 8 तास जर शिकाल ना तर काही दिवसांनी ती गोष्ट बोर होतेच. इंटरेस्ट निघून जातो. तुमच्या माइंड असं झालं की एका गोष्टीवर तुम्ही धरून पकडून नाही राहू शकत. म्हणजे खूप कमी लोक राहू शकतात, बट 99% लोकांना नवीन काहीतरी हवं. बरोबर. तर ते गरज आहे. म्हणजे तुम्ही आणि मला पण वाटतं की एक 10 ते 20 जे वयोगट असतं त्यात योग्य तो अभ्यास करावाच पाहिजे आणि पूर्ण एज्युकेशन घ्यावं. जितकं पॉसिबल आहे चांगलं एज्युकेशन घ्यावं. त्याच्यानंतर आपल्याकडे जो 21 ते 30चा एक काळ आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की येणाऱ्या न्यू जनरेशन नवीन एक्सपेरिमेंट करून पाहावे.
जॉबच्या मागे न धावता, जॉबच्या मागे न धावता, पैशाच्या मागे न धावता, पैशा मागे न धावता स्टार्टिंगचे 2-3 वर्ष आहे ना काहीतरी इनोव्हेशन करावं, स्वतःमध्ये काहीतरी स्वतःमध्ये फाइंड आउट करा की तुम्हाला काय आवडतं. म्हणजे मी कुठेतरी असं वाचलंय, आपली हॉबी सुद्धा एक खूप जास्त मोठं स्किल सेट असतं की जे तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. प्रत्येकाची हॉबी असते, काही पण हॉबी असू शकते. एखाद्याला मूर्ती बनवायची जरी असेल तर त्याला मूर्तीचं सुंदर बनवायची, तर आज स्टोनच्या मूर्ती प्रॉपर स्टोन मध्ये जे कार्विंग केलं ना त्याची किंमत खूप असते, 20-20, 40-40 लाख रुपये किंमत. नक्कीच मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये किंवा ते जे ठेवल्या जातं ना ती 5-5 लाखाच्या वरच असते. बरोबर. तो एक तुमचा अर्निंग सोर्स, ज्याच्यात आवड आहे ना ते एकदा करा, स्वतःला एकदा ओळखा सुरुवातीचे 3-4 वर्ष. आणि नाही जमलं तर शेवटी जॉब आहे. तुम्ही जे एज्युकेशन घेतलंय त्याच्यावर तुम्हाला जॉब मिळणारच. तुम्ही जर त्यात चांगलं एज्युकेशन घेतलंय तर नक्कीच मिळणार. पण स्वतःला ओळखण्यासाठी सुरुवातीचे 3-4 वर्ष मला असं वाटतं द्यायला पाहिजे. कारण एकदा तुम्ही त्या जॉबच्या सायकल मध्ये अटकले, माझा एक्सपिरियन्स सांगतो, एकदा तुम्ही अटकले ना की तुम्हाला मग ते त्याच्यातून बाहेर पडणं फार मुश्किल होतं. एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये तुम्ही करू शकता, जॉबमधून निघून दुसरं काही परत जॉब. कारण एक असतं सुरुवातीची सॅलरी फार कमी असते, तुम्ही त्याच्यात ऍडजस्ट करायला तयार होता. मग तुम्ही एकदा हळूहळू सॅलरी ग्रोथ झाली की मग ती जी अमाऊंट आहे ती तुम्ही त्या आवडीच्या बिझनेस मधून मिळेल का, माझे खर्च एवढे आहेत, बरोबर, मग तुम्ही ती जम्प घेत नाही. म्हणजे फायनान्शियली ते व्हायबल आहे का, तुम्ही मग तिथे परत डगमगून जा, मग तुम्ही इथे अटकून जाता, मग ट्रॅप होता आणि मग वयाच्या 40-45 असं वाटतं यार मी ते जर केलं असतं तर बरं झालं असतं आज. बरोबर आहे. तर मला वाटतं एक स्वतःला ओळखून एक टाइम देऊन बघा. आणि असं काही नाही की त्याच वेळेस आताही वाटत असेल 40-45 मध्ये तरी एक पार्ट टाइम म्हणू का होईना थोडासा टाइम द्या तुमच्या आवडीकडे. मे बी रिटायरमेंट नंतर तुम्ही 50व्या वर्षी रिटायर्ड होऊ शकता, कारण आयटी म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मध्ये आजकाल काही राहिलं नाहीये रिटायरमेंटचं. तर तुम्ही 50 नंतर तुमची सगळे सेटल आहे व्यवस्थित, इनफॅक्ट तुम्ही ऍट द टाइम 2 गोष्टी केल्या, आवडीकडे जाऊ शकता फुल टाइम, हळूहळू फुल टाइम जाऊ शकता. बरोबर. तर मला वाटतं एक स्वतःला एक कुठेतरी ओळखायला पाहिजे. आणि प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असतं. तुझ्याकडे स्किल आहे, तुला छान बासरी वाजवता येते, बासरी वाजवताना चांगलं वाटतं, आवडतंय तुला, नंतर तुला टेक्नॉलॉजी मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, नवीन नवीन गोष्टी तू अमेझॉनहून, म्हणजे अशा नाही की काही घेतलं असं नाही, तो युनिक गोष्टी घेतो की ज्या म्हणजे आमच्या जर 100 जरी मी आजूबाजू मित्र बघितले तर कोणाकडे दिसणार नाही, मे बी 10 लोकांना माहिती असेल असं. पर्सेंटेज फक्त 10 लोकांना की अरे हे आहे. एक वर्ग असतो की त्याला ते आवडतं. आवडीच्या गोष्टी घेऊन त्याच्यावर रिसर्च करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. टिंकरिंग काइंड ऑफ हॅबिट म्हणता येईल. आणि लाईफ बद्दल काय सांगशील मुलांना की लाईफ पार्टनर कसा असावा, लाईफ कशी जगावी, कोणत्या गोष्टींपासून दूर राहावं? मला असं वाटतं ना, लाईफ पार्टनर मध्ये म्हणजे त्या रिलेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की, कारण हा आजकालचा खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे. तुम्ही बघशील ना गेल्या 3-4 वर्षामध्ये मुलांचं म्हणजे लग्न होतात, लगेच 1 वर्षात डिवोर्स पटत नाही काय, तर दोघांचे माइंड जुळत, जे की खूप वर्षापासून पण ओळखत असतात तरी पण सुद्धा हा प्रकार होतो. बरोबर. हे कुठेतरी मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय तर आहेच. बरोबर आहे. मला असं वाटतं म्हणजे माझ्या टाइम पिरियड मध्ये, म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं 2009 मध्ये, त्या टाइम पिरियड मध्ये मी बघितलं तर तेव्हा माझ्या डोक्यात काय विचार चालू होते, तर मे बी ते आणि आताच्या मुलांमध्ये काय चालू आहे हे मी सांगू शकत नाही. बट मला काय वाटतं की तेव्हा आपण रादर बघत होतो की समोरच्या व्यक्तीमध्ये रिस्पेक्ट देण्याची कॅपॅसिटी होती. इन रिटर्न आपल्याला फक्त रिस्पेक्ट हवा होता, प्रेम हवं होतं. बरोबर. आणि ह्याची तयारी होती की काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला सॉल्व्ह आउट करून घेऊ. बरोबर. वी विल फाइंड आउट सम अल्टरनेटिव्ह, किंवा काही गोष्टी इग्नोर करून टाकायच्या रिलेशन मध्ये. चांगल्या गोष्टीसाठी ज्या गोष्टी चांगल्या वाटत नाही त्याला इग्नोर करणं, सिम्पल ॲज दॅट. तर मला वाटतं ते जे माइंडसेट होतं, मे बी आता ते कमी होत गेलं असावं. आणि त्याचं रिझन हे असेल की आपण बघतोच आजकाल की प्रत्येक गोष्ट क्विक पाहिजे असते. बरोबर. स्वतःच्या मनासारखंच झालं पाहिजे असं वाटत असतं मुलांना. मध्ये तुला याला कुठेतरी सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडिया आय डोंट नो, बट डेफिनेटली हे जे सगळे शॉर्ट वाले जे कंटेंट आहे हे तर नक्कीच आहे. म्हणजे तुमचा अटेन्शन टाइम पिरियड खूप शॉर्ट झालाय. बरोबर आहे. अटेन्शन टाइम पिरियड शॉर्ट झाला म्हणजे काय की तुम्हाला एखादी गोष्ट करायची तर ती लगेच भेटली तरच यू आर ओके विथ दॅट, यू आर फाईन विथ दॅट. आणि लगेच नाही म्हणजे लगेच तुम्ही ती गोष्ट सोडतात, ती दुसरी घेता. पण रिलेशनशिप मध्ये तसं नसतं ना. रिलेशनशिप मध्ये यू हॅव टू इन्व्हेस्ट, हॅव पेशन्स. बरोबर. तुमचे इमोशन्स तुम्ही इन्व्हेस्ट करता
आणि तुम्हाला लगेच जरी नाही भेटलं तर यू हॅव टू बी होल्ड ऑन युअर फूट. राईट. आणि ऑब्व्हियसली म्हणजे तुम्हाला जर का डॉक्टर बनायचंय तर तुम्ही पहिल्या वर्गात डॉक्टर नाही बनू शकत. फर्स्ट इयर त्याच्यासाठी मध्ये तुम्हाला शकत, सेकंड इयर मध्ये शकत, 5 वर्ष झाल्यानंतर पण तुम्हाला ऍज डॉक्टरी पदवी भेटून जाते तुम्हाला. बट स्टील यू हॅव टू कीप लर्निंग. यू हॅव टू हॅव दॅट म्हणजे त्याला तुम्हाला तेवढे 5 वर्ष एज्युकेशनला द्यावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टर बनता. तसं लाईफ साठी तुम्हाला एक टाइम द्यावा लागतो. तुम्हाला त्या व्यक्तीला समजण्यासाठी, दोघांना समजण्यासाठी तुमचे 5-7 वर्ष जावं लागतात. आणखीन आय थिंक ह्याच तुम्हाला ओपन माइंड ठेवावं लागतं की काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत ते तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. इफ यू आर ओपन विथ दॅट, आय थिंक त्या रिलेशन मध्ये एक नवीन लेवल चालू होतं, एक नवीन चॅप्टर चालू होतो. आणखीन मग त्याला अजून भरायला चान्स भेटतो. बरोबर. ते तुम्ही करूच देत नाही. तुम्हाला असं आहे की या सीड टाकलं, लगेच पाणी दिलं, रिक्वायर्ड गोष्टी केल्या, लगेच दुसऱ्या दिवशी झाडाला पाहिजे, तसं नाही होत ना. आणि आजकाल एक ट्रेंड चाललाय की यार मला मुलं नकोयत, माझ्याकडनं हे होणार नाही, मला सांभाळता येणार नाही. ते खूपच चुकीचं, ते फार मला पण वाटतं तो खूप चुकीचा ट्रेंड आहे, अतिशय चुकीचा ट्रेंड आहे. आणि हे अशा व्यक्तींना मी बघितलंय की जे वृक्षतोड झाली ना, समजा जिकडे रस्ते बनतात किंवा गव्हर्नमेंट जातात, तेव्हा हे ऍक्टिव्हिस्ट खूप ऍक्टिव्ह होतात की नाही वृक्षतोड झाली, असं व्हायला नको, हे ते एन्व्हायरमेंट तुम्ही खराब करताय. बरोबर. आणि मुलं जन्माला घालणे हा सुद्धा एक एन्व्हायरमेंटचा पार्टच आहे. तुम्ही जर का त्यांना नाही जन्माला घातलं तर ही कुठेतरी नष्ट होईल. ते झाडं तोडल्यानंतर जर झाडं नाही लावले तर ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंट खराब होणार, आपल्याला आजकाल नष्ट होत जाणार. बरोबर. सेम थिंग मुलांची पण आहे. बरोबर. आपल्या आई वडिलांनी आपला जन्म दिला म्हणून आपण आज इथे आहे. तर ते याच्यासाठी नाही. आज मी काल रील बघितली, त्याने की यार आपल्याकडे इंडियन मेंटॅलिटी अशी आहे की आपण मुलांना जन्म देतो कारण त्यांनी आपल्याला म्हातारपणी वागवा. हे फार चुकीचं आहे. हे असं नाही. तसं पण आय गेस तसं पहिले पण नव्हतं. नाही, आणि आपल्या माइंड मध्ये तसं आलेलं आहे ह्या जनरेशन. आपल्याकडे एक कुटुंब व्यवस्था अशी की सगळ्यांनी एकत्र राहावं, सगळ्यांनी एकत्र राहावं, आई वडिलांना वाटतं, त्यांना हे नाही वाटत की हा मला सांभाळेल की नाही, असं काही नाहीये. त्यांना हे वाटतं की हा आपल्यासोबत राहावा कारण ते त्याच्यात वाढलेले आहे. दॅट इज ओके. म्हणजे आपल्यासोबत राहावा हे वेगळं, पण आपल्याला सांभाळणं हे नाहीये. उद्देशच नाही. आय थिंक काही पर्सेंटेज मध्ये असेल, पण आय डोंट थिंक इट्स अ मेजर पर्सेंट. नाही. आणि त्याच्यासाठी नवीन ट्रेंड की नाही इसिले बच्चे पैदा करणे असं नाही. हे जे आजकाल जे बोलल्या जातं ना, मला अशा व्यक्तींचा खरंच खूप मनापासून लागतो. यार तुम्ही आज हे बोलताय कारण तुमच्या आई वडिलांनी योग्य डिसिजन घेतलं म्हणून तुम्ही आज इथे, म्हणून तुम्ही बोलताय ना. म्हणजे त्याला खूप सारे असं का वागतात लोक, ह्याला सायकोलॉजिकल रिझन असू शकतं की बाबा त्यांना त्यांच्या आई वडिलांकडनं तसं प्रेम नाही भेटलं. बट मला असं वाटतं की आई वडिलांकडून नाही मिळालं ना, तर याचा अर्थ नाही तुम्ही आयुष्यात तुम्ही काही शिकलेच नाही. तुम्ही जनरल सगळ्या समाजाकडून काही गोष्टी शिकता. आणि सगळ्यात मेन गोष्ट ते एक फक्त मीडियम आहे. म्हणजे मला आई वडिलांबद्दल प्रेम नाही असं नाही, बट आणि मला त्यांची काही लेवल डाऊन करायचं असं नाही, बट आई वडील समाजामधले एक मीडियम आहे ज्याच्यातून तुम्हाला एक खूप मोठं चंक ऑफ नॉलेज भेटतं. ठीक आहे, मान्य, प्रश्न नाही. पण ते जर नसेल भेटलं तर ती जी गॅप आहे ते तुम्ही दुसरीकडनं पण भरून काढू शकता ना. प्रेम हे तुम्ही कुठल्याही चांगल्या व्यक्तींना, आई वडील मानून त्यांच्यासोबत फॅमिलीमध्ये तुम्ही त्या लेवलवरती येऊ शकता. खूप सारे अव्हेन्यूज आहेत. आणि मला पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुलांना पैदा करायचं नाही कारण सो मेनी रिझन त्यांच्या माइंड असं. एक रिझन असं असतं की खूप पॉप्युलेशन झालेली ऑलरेडी, रिसोर्सेस ऑलरेडी की आपण अजून पैदा करून काय करणार आहे. तर मग मला फार चुकीचं वाटतं. ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की 10-15 मुलं पैदा करा. तेव्हा एक पिरियड होता, टाइम होता की तेव्हा इट वॉज ओके. पण आता तुम्ही एकही मूल जन्माला घालत नाही, हे चुकीचं आहे. आता विचार करा, 2 व्यक्ती लग्न करतात, एकत्र येतात आणि एक मूल जन्माला घालायचं पण नाही, म्हणजे पुढे जाऊन काय होणार, तुमची पॉप्युलेशन काय होणार, कमी होणार. म्हणजे तुम्ही 2 लोकांनी मिळून एक मुलाला जन्म घालणं म्हणजे तुमची ऑलरेडी पॉप्युलेशन अर्धी झाली आहे. आणि तुम्ही काहीच नाही करत म्हणजे पॉप्युलेशन 2-3 वर्षांमध्ये संपून जाईल, 2-3 डिकेड्स मध्ये संपून जाईल. बरोबर. तर तेच आहे, चुकीचा कन्सेप्ट घेऊन फॉलो होतोय. ते खूप चुकीची गोष्ट आहे. कंट्रोल असणं फार गरजेचं आहे, पण नसणंच हे फार चुकीचं आहे. बॅलन्स होणार नाही, इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स नाही होणार, चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तो तुम्ही काय म्हणता त्याला की यावेळेस तुम्ही फक्त
आपल्या भारताचा विचार न करता एक ओव्हरऑल आपल्या ग्लोबल विचार करायला हा पाहिजे. ह्युमॅनिटीचा विचार करायला पाहिजे. बरोबर. चालते ही नुसती त्याच्यावर नाही चालत, काहीतरी चालत. बॅलन्स असतो असलं त्याच्या मागे. आणि खूप सारे आपल्याला आता माहिती आहे, कोरोना सारखा एक येऊन गेला. आता कोरोना सारखे सगळे म्हणतात की नेहमी येत नाही, मग ठीक आहे. बाकीच्या गोष्टी जसं फॉर एक्झाम्पल कितीही अवॉइड केलं तरी वॉर होत राहतात. हो बरोबर बरोबर. तर आता कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात. तर म्हणजे ह्युमॅनिटीवरती कुठलंही संकट येऊ शकतं. जर का तुमच्याकडे पॉप्युलेशन नसेल तर यू आर गोइंग ऑन हाय रिस्क. बरोबर. तर मुलं खूपही नको, पण एकही तुम्ही पैदा करणार नाही, ती चुकीची गोष्ट आहे. बरोबर. एक म्हणतो की आपण एका देशाकडे त्याची सेना असावी. हा बरोबर. तसं तुमच्या देशाकडे तुमचं एक पॉप्युलेशन असावं जे तुम्हाला चालवतंय, सगळे एकामेका सहाय्य करू अशी गोष्ट असली. पॉप्युलेशन नुसतं असणं किंवा नुसतं नसणं ह्याच्यामध्ये म्हणजे फॉरगेट अबाउट आपण म्हणतो की छोटा देश असेल ना तर मोठा देश त्याच्यावरती वर्चस्व लगेच म्हणतोय. फॉरगेट अबाउट लिडरशिप चांगली आहे किंवा वाईट आहे आपण नंतर डिस्कस करू लागलास. पण जर का तुमच्याकडे पॉप्युलेशनच नाहीये तुम्ही काहीच नाही. इट्स लाईक म्हणजे आदिमानवाच्या काळात जर का म्हणलं तर एक ट्राईब आहे त्यांच्याकडे कमी लोकसंख्या आहे, दुसरं ट्राईब आहे त्यांच्याकडे मोठी लोकसंख्या आहे. ही चांगली जरी असली ह्युमॅनिटीसाठी ओव्हरऑल चांगले विचार आहेत सगळे हे त्यांच्यावर ओव्हरकम करून टाकतो. इफ यू थिंक यू आर व्हॅल्युएबल यू शुड हॅव अ बेबी. राईट. अजून एक की जगण्यासाठी खरंच पैसा किती इम्पॉर्टंट आहे? पैसा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट तुम्ही जेव्हा असं म्हणता, आता मी पण हे स्टेटमेंट बोललो, पण मग फॅमिलीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का किंवा हेल्थपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे? अर्थातच नाही. बट सिन्स बिकॉज हेल्थ इज इम्पॉर्टंट फॉर मी, फॅमिली इज इम्पॉर्टंट फॉर मी, हेन्स मनी इज इम्पॉर्टंट फॉर मी. ओके. म्हणजे मला फॅमिलीसाठी पैसा हवा. आय कॅनॉट से हाऊ मच इम्पॉर्टंट मनी इज फॉर माय फॅमिली, इवन फॉर माय हेल्थ, फॉर माय फॅमिलीज हेल्थ. तर पैसा महत्वाचा आहे. असं काही वाटतं का की मी यार त्या योग्य वयात तेव्हा असं काही रिग्रेट आहे का की मी त्या वयात त्या गोष्टी करायला पाहिजे होत्या? आज असं वाटतं का वयाच्या 40व्या वर्षी की नाही यार माझ्याने थोडी चुकी झाली तेव्हा, किंवा राहून गेलं? राहून गेलं असं वाटतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक मी शेअर करू इच्छितो. एक मी इंजिनिअरिंग डेज मध्ये असताना मला ह्या गोष्टी माहिती होत्या, बिटकॉइन्स वगैरे. बिटकॉइन ओके, माहिती होतं. हो. ओके ओके. म्हणजे 2003-4 ची गोष्ट. 2006-5 इनफॅक्ट 5-6 गोष्ट मला माहिती होतं बिटकॉइन काय आहे. बिटकॉइन तुम्ही माइनिंग करू शकता. आणि लोकांना माहिती असेल की बिटकॉइन तेव्हा तुम्ही नॉर्मल आपले जे कॉम्प्युटर्स होते, हाऊस होल्ड कॉम्प्युटर्स, तेव्हा त्यावर तुम्ही माइन करू शकायचे. आजकाल ते खूप अवघड झालेलं आहे. ओके. यू नीड अ स्पेशलाइज्ड हार्डवेअर, त्यावरती तुम्ही बिटकॉइन माइन करू शकता. पण ते मला माहिती होतं. बट तुला ते की मी तेव्हा बिटकॉइन घ्यायला पाहिजे होता. काय प्राइस होती तेव्हा? विकत घेणं पण नाही, मी माइन करू शकलो असतो. बरं. मी माइन करून स्टोअर करून जरी केलं असतं तरी आय वुड हॅव गॉट गुड बेनिफिट्स. तेव्हा तर काहीच नव्हतं. म्हणजे मला माहितीये की एक्झॅक्ट डेट मला तर सध्या आठवत नाही आहे, बट इयर रादर. बट हा म्हणजे 2006-5 मध्ये ते नक्कीच होते आणि खूप कमी होते. खूप कमी त्याची अंदाजे काय प्राइस असेल तेव्हा? म्हणजे कम्पेअर्ड टू डॉलर्स तेव्हा सांगायचं झालं तर इट वुड बी लाईक $0.5, फार तर फार. काय म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ₹40, ₹50 खूप झाले. बापरे. हो. तेव्हा मी घेणं पॉसिबल नव्हतं समजा मला. किंवा असल्या गोष्टीत, नवीन गोष्टीमध्ये मी पैसे टाकले असते असं मे बी नव्हतं वाटतं खरंच तेव्हा. पण तेव्हा टाकायला होते, ऍटलीस्ट माइंड करायला पाहिजे असं वाटतं. 2005-6 पासून 9-10 पर्यंत जर मी केलं असतं तर आय थिंक 9 मध्ये वगैरे काहीतरी पीक आला होता, मग 12 मध्ये आला, मग 17 मध्ये आला. अशी पिक्स येतच गेले बिटकॉइनचे. आपल्या देशाबद्दल काय वाटतं की आपण सगळेजण एक चर्चा असते की आता भारताचा टाइम आलाय, महासत्ता बनणार. बरोबर. म्हणजे महासत्ता खरंच बनण्याच्या दिशेने आपण चाललो आहे का? आपल्या एज्युकेशन सिस्टीम किंवा ओव्हरऑल सगळ्या याच्यात चेंज काय असायला पाहिजे की खरंच आपण महासत्ता बनू शकतो? खूप मोठा प्रश्न आहे, बट माझा खूप आवडीचा प्रश्न सुद्धा आहे. मला काय वाटतं की व्हॉट यू बिलीव्ह यू कॅन.
ओके. तर सगळ्यात पहिले म्हणजे तशी लिडरशिप असायला हवी. मग आपण आज म्हणतो की हा भारताचा टाइम आलेला आहे, भारत महासत्ता बनू शकते किंवा त्या लाईनवरती त्या पाथवरती तो चालतोय. तर असं नुसतं म्हणणं सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे देशाच्या लिडरशिप ओके. पूर्ण कंट्रीसाठी. त्यांनी मला म्हणजे आम्हाला 100% असं वाटतं की ज्या लोकांना काही म्हणजे त्याचा मागमूस नाही, नुसतं असं कोणीतरी टॉप लेवलवरती म्हटलं तर तुम्हाला एक एनर्जी येते आणि तुम्ही तसं बिलीव्ह करायला लागता आणि तुम्ही तसं बिलीव्ह टर्न्स टू ऍक्शन, राईट? आय मीन मग तुम्ही तशा ऍक्शन तुमच्या ऑटोमॅटिकली होतात. बरोबर. तर ते सगळ्या गोष्टी होतील. ऑफकोर्स खूप मोठे मोठे प्रश्न आहे ज्याच्यावरती थोडंसं वर्कआउट झालेलं आहे. महासत्ता आपण बनू शकतो. फार कठीण आहे, कारण की चायनाने ज्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट केलंय जगासमोर, की छोट्यातल्या छोट्या गोष्टी ते बनवतात. मला त्या पॉइंटवरती एक मिनिट थांबा वाटतं. चायनाने जे केलं 30 वर्ष केलं, बट ते 30 वर्षाच्या पूर्वी त्यांनी काय गोष्ट केली होती, त्यांनी माइंड मध्ये ठरवलं होतं, राईट? बरोबर, राईट. तुम्ही जोपर्यंत आणि तिथं तर म्हणजे काय म्हणतात रुलरशिप आहे, देयर इज नो डेमोक्रेसी. तर तिकडं टॉप लेवल लिडरशिपने ठरवलं की आपल्याला असं करायचं या दिशेला, आणि त्या दिशेला गेले. बरोबर. आज कुठल्याही म्हणजे चायनाच्या लोकांना जाऊन त्यांना विचारायला तर त्यांना बाकीचे प्रॉब्लेम सगळे असते, ऍट द सेम टाइम त्यांना लिडरशिप वरती हा क्वेश्चन नाहीये की तुम्ही कशाला आम्हाला जगाच्या टॉप वरती घेऊन गेले, कशाला आम्हाला पळायला लावला, असा क्वेश्चन कोणीच विचारणार. बाकीचे प्रॉब्लेम्स असतील आणि ऑफकोर्स प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम असतात, प्रत्येक कंट्रीमध्ये असतात. इनफॅक्ट मेणबत्तीच्या खालीच अंधार असतो, तसंच काही असते. इकडे पण गरिबी असेल 100%. की ह्या पॉइंट वरती आपण कधी डिस्कस नाही केलं मला एक होऊ शकतो का. वी शुड बिलीव्ह की आपण होऊ शकतो, आपण होणार आहे, आपल्याला फक्त कामं करायची. आणि त्या दिशेने आपल्याला आपला माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. माइंडसेट चेंज करणं. आज आपण पुण्यात बसलोय, पुण्याचं आपण अवस्था बघितलं तर सगळे एज्युकेटेड क्लास आहे, बरोबर, तरी पण रस्त्यावरती कचरा फेकणे हा जो सिव्हिक सेन्स आहे, तर आता हे सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे, खरंच ठरवलं पाहिजे की आपण काय करू शकतो. बरोबर. असं नाही की प्रत्येक गोष्ट काय कंट्रीसाठी काय करू शकता. माझ्या घरासमोर कचरा आहे, घरासमोर, मी घरातली गोष्ट नाही करत, बरोबर, घरासमोर कचरा आहे, सोसायटीतला कचरा आहे, माझ्या एरियातला कचरा आहे, आपण काय नाही नेऊ शकतो. नाही, आपण उचलण्यापेक्षा माझं म्हणणं आपण टाकणंच बंद करावा. सिगरेट पिणारे सिगरेटच्या ज्या ठिकाणी ते डस्टबिन दिले तिथेच टाकावी. पॉपकॉर्न खाऊन झाल्यानंतर वेफर्स खाल्यानंतर जे काही रॅपर्स असतात ते त्या कचऱ्याच्या डस्टबिन मध्येच टाकावे, रस्त्यावर थुकू नये. ह्या आणि बाकीच्या नॉर्मल गोष्टी, याच्यामुळे देश बदलायला खूप मदत होते. आज आपण जे बघतो फ्लड आला पुण्यामध्ये आणि खूप पाणी साचलंय, ते याच्यामुळे नाही साचलं की पाणी खूप आलंय, नाही, ते याच्यामुळे साचले कारण त्या ज्या नाल्यांमधून जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती ब्लॉक झाली. ब्लॉक कोणामुळे झाली? आपल्यामुळे. आपण जबाबदार ठेवतो सरकारला. रोज एकच व्यक्ती रोज येऊन कसं साफ करणार एक गोष्ट? त्याच्यासाठी आपल्याला खूप मॅन पॉवर लागेल, खूप, म्हणजे प्रत्येक माणसामागे एक माणूस लावा लागेल. ते शक्य नाही. याला आपण जबाबदार आहे की आज मी बघितलं बरंच वेळा, म्हणजे काही त्यात खोटं नाही, तुम्ही बघत असाल की चांगले चांगले म्हणजे BMW मधून, फॉर्च्युनर मधून फिरणारे लोक सुद्धा खिडकीतून कचरा बाहेर फेकतात. अरे, जो माणूस BMW फॉर्च्युनर खरेदी करू शकतो त्याला तेवढा सेन्स आहे. माझं म्हणणं की त्यातून बदला. हे जर बदललं नाही, आपण हे जर असंच राहिलो तर आपली महासत्ता तर काही आपण कुठेच पोहोचू शकणार नाही. नाही, आज आपण खूप छोटासा बदल आहे जो स्वतःने प्रत्येकामध्ये आणला. खूप बदल, ज्याने जगासमोर इम्प्रेशन पडतं आपलं भारताचं. करेक्ट आहे. आपण चायनाला म्हणतो, चायना हा आपल्यानंतर इंडिपेंडन्स झालेला देश आहे, भारतानंतर झालेला आहे, तरी पण त्यांनी एवढी ग्रोथ केली की ते जगावरती अस्तित्व त्यांचं आहे, ते जगावरती त्यांची ताकद आहे. आपण खूप मागे, आणि आपण मला वाटतं सिव्हिक सेन्स मुळेच खूप मागे आहे. तर ह्या गोष्टी आपण बदलायला पाहिजे. तर मला नक्की वाटतं की आज आपला पॉडकास्ट बघून एका व्यक्तीचा तरी बदल पडेल. तो जसं मला एक माझ्या मित्राने, वी शुड कीप अ बिगर गोल, आय ऑलवेज फील. ओके, म्हणजे आपण काम करतोय, मेसेज पास करतोय, तर तुम्ही नक्कीच मेसेज पास करा की कमीत कमी हजारो लोक ह्या गोष्टीला बघून ऍटलिस्ट ह्या बेसिक गोष्टी तरी चेंज करतील. आणि इनफॅक्ट माझं तर इच्छा आहे की जास्ती तुम्ही स्वतःमध्ये चेंज आणा, बिलीफ सिस्टीम सेट करा, लोकांमध्ये मेसेज पास करा की वी शुड नॉट डाऊट. आता मला एक गोष्ट सांगा, एक एक्झाम्पल मला आठवलं. तुम्हाला कितीही चांगला रस्ता करून दिला, तुम्ही जर कार घाबरत चालत असाल तर रस्त्याने, बरोबर, सगळे चालले 50, 60, 80, 100च्या स्पीडनी, पण तुम्ही घाबरत 40च्या स्पीडने चालले, तर
काय चुकीचं आहे? तुम्ही चुकीचे आहात की बाकी सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत? आपण चुकीचे आहे, राईट? आपल्याला जर का वाटतं की आपल्याला फास्ट जायचं आहे तर वी हॅव टू राईट, बरोबर. ऍटलीस्ट ज्या रस्त्याची ज्या लिमिट आहेत तेवढ्याच पाठवून चाललं पाहिजे. बरोबर. म्हणून आता जेव्हा लिडरशिप म्हणते की लाईक महासत्ता बनण्याच्या ह्याच्यामध्ये बरोबर. तर का आपण रस्त्यावरती कचरा फेकतो, का आपण रस्त्यावरती थुकतो, हे चुकीचं आहे. खरंच. तर हे आपल्याला करणं भाग आहे. आपण आपले कर्तव्य बरोबर स्वतःमध्ये केले बदल तर आणणं खूप गरजेचं लॉंग आहे. म्हणजे हाय लेवलवरती बिलकुल, सगळे चेंज होते. बिलकुल. पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊया की तुला आवडीचे बुक्स कोणते आहेत जे तू सजेस्ट करशील? ओके, मला पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि द सिक्रेट हे तुम्ही म्हणजे सजेस्ट करतो. वाचावे. हे म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक ह्युमन साठी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आहे ना, हे बुक खरंच खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. कारण तुम्ही तुमच्या माइंड मध्ये ना सबकॉन्शियस माइंड हा नेहमी चालूच असतो. सबकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड काहीतरी विचार सुरू असतात. तर ते विचार जर खूप पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही त्या दिशेने सतत प्रयत्न करता. म्हणून सबकॉन्शियस माइंड म्हणजे इनफॅक्ट सबकॉन्शियस माइंड असं आहे की तुम्ही झोपले जरी असाल ना तरी तो सुरू तरी ते कंट्रोल करतं. म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही असे जर थॉट्स टाकल्या आणि बाय द वे दिस इज नॉट इझी बट असे जर का सबकॉन्शियस माइंड मध्ये थॉट्स गेले, तुम्ही सीड इन केले तर तुम्ही झोपलेला असताना तरी पण तुमच्या बॉडीवर त्याचा इफेक्ट पडत राहतो. आपण म्हणतो ना की झोपताना आहे ना की काहीतरी बुक्स वाचून झोपायचे खरंच खूप इम्पॉर्टंट असतात. ते वाचल्यामुळे झोपताना आणि झोप येते, पुस्तक वाचताना हळू झोप येतात. तर ते तुमच्या माइंड मध्ये ते चालत राहतात. बरोबर. किंवा एखादी स्टोरी तुम्ही भयानक बघितली असेल, वाचली असेल ना, तर थोडा वेळ तुम्ही त्या स्टोरीमध्ये बरोबर म्हणजे तसा सबकॉन्शियस माइंड वर्क करतो. बरोबर. इनफॅक्ट मला ह्याच्यावरती आवडले, मला नारायण धारप जुने मराठी ऑथर आहे, त्यांच्या पण कविता नाही सॉरी त्यांचे पण लेख खूप आवडतात. काय आर्टिकल्स म्हणजे ते म्हणतात ना तुमच्या कक्षा वाढवणाऱ्या गोष्टी असतात एका पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये, म्हणजे हॉरर ह्याच्यामध्ये थीम मध्ये. बट सगळ्यात पॉवरफुल गोष्ट लोकांना सांगण्यासाठी तर मला तेच सांगावं वाटेल. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणखीन द सिक्रेट. आणि मूवीज कोणत्या सजेस्ट कर? म्हणजे तुझं मूवीज कुठल्या टाईपची आवडतात? आय थिंक मला मोटिवेशनल मूवीज आवडतात. लास्ट टाईप फील इज वॉज 3 इडियट. आणि आपल्या समाजाशी रिलेटेड जर काय असतील, जसं फॉर एक्झाम्पल मला कांतारा पण फार आवडला होता लास्ट फर्स्ट पार्ट. कांतारा फर्स्ट पार्ट, सॉरी, येस, लास्ट मूवी. सेकंड मला अजून बघायचा आहे. तर मला असे मूवीज आवडतात. आणि एक अॅनिमेटेड मूवी आला होता आपला, सॉरी मी त्याचं नाव विसरलो, कुठला आपला प्रल्हादांचा, भक्त प्रल्हादांचा, तर नरसिंहा. तर तसे पण मला प्रयत्न आवडतात की ज्याच्यानी आपल्या हिस्टॉरिकल, आता काही लोक स्टोरीजला व्यवस्थित प्रेझेंट करतील, आणखीन बरोबर हे करतील की त्यामधून म्हणजे ऍटलिस्ट मला जर का मी लहान असतो तर मी हाच एक घेतला असता की देवाच्या भक्तीने सगळ्या गोष्टी तुमच्या पुढच्या हे होतात. म्हणजे मी इतका पण ब्लाइंड नाही की लाईक कोणी मला ढकलतंय आणि देवाचं, पण ऍटलिस्ट ठीक आहे, देवाचं नाव घेत राहिलं तर तुम्ही हसत माराल, भक्तीमध्ये माराल, इव्हन दॅट इज गुड. तुम्हाला हे मूवीज एवढ्यात आवडलेले आहेत. तुझी हॉबी काय? हॉबी ना मला म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मला माइंड कधी सायलेंट आहे असं वाटत नाही. तर म्हणजे मी नेहमी थॉटच करत होतो असं नाही, बट मी आय कन्झ्युम अ लॉट. म्हणजे मला युट्यूब व्हिडिओज पण मी खूप बघतो, बट काहीतरी नवीन गोष्टी जिथं शिकायला बघितलं तुझ्या युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये ना, बरेचसे असे टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ आहे, इनोव्हेशन व्हिडिओ असेच असतात, सायकोलॉजिकल वाले व्हिडिओ असतात, कसे विचार करायचे. आणि हे जे आहे की लाईक तुमचं ना सबकॉन्शियस माइंड मध्ये एखादी गोष्ट केली ती तुमचं तर अस्तित्व चेंज होतच, तुमच्यासोबत आलेले बाकीचे लोक जे असतात त्यांना पण वाटतं, मला पण म्हणतं ना की त्याचं प्रेझेन्स चांगलं वाटतं, काहीतरी पॉझिटिव्ह वाईब येतात. ते काय आहे की तुमचं एक सबकॉन्शियस माइंड कंटिन्युअसली व्हायब्रेशन्स त्या प्रकारचे सोडत राहतात. तर मला नवीन गोष्टी शिकत राहायला ऍटलिस्ट खूप आवडतं. बाकी मग मला म्युझिक म्हणजे ऐकायला आवडतं, बासरी वाजायला आवडते, अशा टॉपिक्स मध्ये बोलायला आवडतं. आमच्या व्ह्युअर्सला काय मेसेज देणार? ओके, पॉडकास्ट मध्ये खूप चांगले सगळे विषय घेतले तुम्ही, बट त्याला ठीक आहे, समराईज करायचं झालं म्हणजे मी काही देऊ शकतो सपोज व्ह्युअर्स लोकांना, तर मला
फक्त हेच वाटतं की लाईफ इज सिम्पल. आपण कधी कधी आपल्या विचाराने त्याला खूप कॉम्प्लेक्स करतो. किंवा जर का कॉम्प्लेक्स असेल बाहेर आणि यू टेक एफर्ट आणि यू ट्राय टू मेक इट सिम्पल, तरी पण सिम्पल होते आय गेस. तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही करत राहा. याचा अर्थ असा नाही की काही निगेटिव्ह गोष्टी करत राहा, नाही. दुसऱ्यांनाही फायदा होईल किंवा ऍटलीस्ट दुसऱ्यांचं काही नुकसान होणार नाही, त्या ह्याच्याने तुम्ही काहीतरी गोष्ट करत राहा. आणि आय थिंक त्याने तुमचं पण लाईफ चांगलं होईल आणि आपल्या सगळ्यांचं लाईफ चांगलं होईल. आपल्या कंट्रीला पुढे घेऊन जाता येईल आपल्याला. तर लेट्स होप फॉर दॅट ओनली. आणि मला जर म्हणाल तर मी तर कंटिन्युअसली याच विचारात असतो. थँक्यू. पॉडकास्ट साठी एवढा तुमचा पॉडकास्ट मध्ये आम्हाला बोलवलं. खूप खूप तुमचे थँक्यू. विचार आमच्या व्ह्युअर्स पर्यंत नक्की पोहोचतील. थँक्यू. ते नक्कीच तसा रिस्पॉन्स मिळेल आपल्याला. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट.